राइट गाइस, अक्षय तुम्हारे हियर आगे ना पीछे सबस्क्राईब करो नीचे. तर आज आपण मोठा व्लॉगने स्टार्ट केलेला आहे. वातावरण थोडंसं गार आहे म्हणून हँड्स ग्लव्ह नाही घातलेले आहेत आणि आपण आज मोठं व्लॉग करतोय. तर अजून काही नाही. पावसाचे दिवस आलेले आहेत. पाऊस येत्या 10 दिवसात पडेल. आणि काय बोलायचं होतं, थोडेसे आपल्याला मोठं व्लॉगसाठी शॉर्ट्स टाकण्यासाठी किंवा मोठं व्लॉगचे शॉर्ट्स टाकण्यासाठी किंवा बोलू शकता तुम्ही, काय बोलू शकता, रील्स टाकण्यासाठी आपल्याकडे हे नव्हतं. काय नव्हतं? व्हिडिओ नव्हते. तर आपण व्हिडिओ बनवतो आता मोठं व्लॉगचे. आता आपल्याला सिग्नल भेटलेला आहे. बॅटरीमध्ये चार्जिंग थोडीशी कमी आहे. चला चालू झालं. ऑटोवाले सगळीकडे ऑटोवालेच खूप सारे एवढे भरलेले आहेत की आपल्याला जायला जागाच नाही. बहुत ऑटो है. आपल्याकडे एक ब्लॉग आहे, असं काही नाही, तो आपण टाकू शकतो. पण थोडे दिवस आत्ताच जस्ट एक ब्लॉग टाकला आहे मीने, तर त्याला प्रतिसाद तुम्ही चांगला दिलेला आहे. असं प्रतिसाद देत राहा. आपले 800 फॉलोवर्स ऑलमोस्ट झालेले आहेत. 1000साठी अजून 200 फॉलोवर्स हवेत. तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि फॉलो करा इंस्टाग्रामवर आपलं. ते बोलताना जे मी तुटतोय ना, ते तुटलं नाही पाहिजे. पूर्णपणे सवय नाही झालेली आहे. लवकरात लवकर फॉलो करा तुम्ही इंस्टाग्रामवर माझ्या आणि सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलवर. अक्षय धुमाळे हे आपले यूट्यूब चॅनल आहे. तर कधी कधी फॅमिली व्लॉग टाकतो, कधी कधी मोठं व्लॉग टाकतो मी. आपण जॉबसाठी निघालेलो आहे. थोडंसं वातावरण थंड आहे. येत्या 10 दिवसात पाऊस पडणारच आहे, तुम्हाला माहीत आहे. तुम्ही न्यूज बघत असाल तर तुम्हाला कळत असेल. सिग्नल भेटलेलं आहे आपल्याला. बघूया आपण निघतो का इकडनं. हे बघा सिग्नल आहे तरी अरे काय नाकाबंदी चालू है. अभी वो उसने पुलिस वाले को देख के उसने ऐसा टर्न मार लिया. तो अभी इसमें मेरी क्या गलती है बताओ बबीता. सही में, लेकिन अगर क्या बोलूं, ब्रेक नहीं लगता ना तो एकदम कायदे वाला ठुक जाते थे. जरा सिग्नल छूटा, वो निकला ना यूनिफॉर्म में, ना उसके पास लाइसेंस रहेगा. सामने पुलिस वाला देखा तो सीधा उसने गोल घुमा दिया. ऐसा हो गया, समझ रहे. क्या बोल सकते अभी ऐसे लोगों को अपन, कुछ नहीं बोल सकते. वो तो अपनी गाड़ी थोड़ी साथ देती है सही सलामत तो बच गए अपन, बच गए. हाँ तो आज तो ठुकाई हो जाती गाड़ी की. हाँ, मेरे को तो एकदम कलेजे में धड़ होने लग गया. एक्सेस है भाई, एक्सेस की तो बात ही निराली. धूप छाव भेंडी है ना. ये क्लाइमेट थोड़ा ठीक है, तो गर्मी इतनी बाप रे बाप पूछो मत. ये जो ग्लव्स नहीं पहना हो ना तो पूरा टैन हो जाता था.
लगता है अपने को आगे ट्रैफिक मिलने वाला है, तो देखते हैं अपन ट्रैफिक मिलता है कि नहीं मिलता है, क्योंकि यहाँ पे बहुत सारी गाड़ियाँ है। होल्डिंग देख रहे हो कितने बड़े बड़े लगे हुए हैं, अभी बीच में घाट के ऊपर में सीन हुआ है। यहाँ पे तो सीधा नीचे घर है, होल्डिंग के घर के ऊपर गिर गया तो पूछो मत। इतनी बड़ी बड़ी होल्डिंग्स लगाने की ज़रूरत क्या है यार। हर जगह आज नाकाबंदी है, पता नहीं क्यों। नाके नाके पे पुलिस वाले खड़े हैं। I don't know why. I don't know why. तर एवढ्या दिवसापासून आपण फॅमिली व्लॉग टाकत होतो, आज आपण टाकतोय मोठो व्लॉग यूट्यूबवर। तर हाही तुम्हाला आवडेल। आपण शॉर्ट्स ऑलमोस्ट मोठो व्लॉगचे टाकतो, कारण की आपलं जे चॅनल आहे ते व्लॉग आणि मोठो व्लॉग्स हे दोन्ही आहे। तर बघणाऱ्यांनी कन्फ्यूज होऊ नका। आपल्या कॅमेऱ्यामध्ये चार्जिंग थोडीशी कमी आहे, चार्जिंग उतरते आहे वाटतं। तरी जेवढं जिथपर्यंत होईल तिथपर्यंत मी शूट करायचा प्रयत्न करेल। त्यानंतर मग होऊ शकतं नेक्स्ट डे किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटू शकतो, किंवा बघेल। चार्जिंग तर चालते याची, असं काही नाही आहे, पण तरी पण हो मटके देखो इसके अंदर, गाडी के अंदर मटक्यातलं पाणी पियाला मजाच वेगळी असते। पण आता सध्या कोण जास्त पीत नाही, कारण की सगळ्यांकडे एक फ्रीज अवेलेबल असतं त्यांच्या घरी। चला 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 चला, हे बघा उलटे येणारे लोक कुठल्या साईडला चाललेत काय माहिती। तो ऑलरेडी रस्ता खोदून ठेवला आहे, ठीक आहे, आणि वरतून हे रिक्षेवाले असे उलटे येत आहेत। जायला यायला जागा नाही, काय नाही भेंडी। काय बोलू पण नाही शकत भेंडी। बोलायला गेलं की आपल्याच अंगावर येतील, आणि आपल्याला तेवढा टाइम नहीं है त्यांच्याशी मगजमारी करने का। अरे हिंदी मराठी समझ के ले लो भाई लोग, दोनों व्यूवर्स है अपने पास, हिंदी भी और मराठी भी। तर आता आपण हायवे पकडणार आहे इकडनं। हायवे सुट्टीच्या दिवशी क्रिकेट खेळत आहेत पोरं, शाळांना सुट्टी पडलेली आहे। हे दिवस असे वाटत जायला नव्हते पाहिजे, कारण की आता सकाळ झाली की फक्त एवढंच असतं की फटफट आंघोळ करा, कपडे घाला आणि कामाला जा। आणि लहानपणी असं वाटत होतं की आम्ही कामाला कधी जाणार, काय बोलणार आता। देवाच्या पाया पडूया हायवे पकडण्या अगोदर। हायवे पकडला, आज थोडासा रश दिसतोय गाड्यांचा, बघूया। या साईडला एक साईबाबांचं मंदिर आहे, तिकडेही मी पाया पडतो। हा रस्ता थोडा खराब आहे, हा वाला ब्रिज उबड खाबड आहे खूप जास्त। बाकी ऑलमोस्ट रस्ते सगळे नीट आहे, फक्त हा रस्ता थोडा उबड खाबड मला वाटतो। बाईकसाठी तर अनसेफ आहे तो थोडा, बाईक स्कूटीसाठी। फोर व्हीलरसाठी ठीक आहे, फोर व्हीलरमध्ये तेवढं कळत नाही, त्यांचं सस्पेन्शन तेवढं स्ट्रॉंग असतं, बाईकचं तेवढं नसतं। अगर उबड खाबडमध्ये गेलं की पुढचा शॉकअपच निघून जातो, स्कूटीचा तर खराब होऊन जातो शॉकअप। डायरेक्ट सर्व्हिसिंगला मग 1600-2000चा खर्च भेटतो, मग थोडं तिथून सांभाळून चालवावं लागतं। रणवीर सिंग पेप्सी।
ये देखो ये गाड़ी ये बस भी ना इलेक्ट्रिक है। हाँ सोचो इतनी बड़ी बड़ी गाड़ियाँ इलेक्ट्रिक निकल गई है, बाप रे क्या बोलने का। थोड़े दिन रुको प्लेन भी इलेक्ट्रिक आने लगेंगे, प्लेन हेलीकॉप्टर ये सब इलेक्ट्रिक आने लगेंगे अभी। और तो मला एक सांगायचं विसरलं, पाठच्या वेळी जेव्हा मी मोठं ब्लॉग करतो तेव्हा मी ना माईक नव्हता लावला। तुम्ही पाठचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे, नसेल बघितला तर जावा आणि बघून घ्या, खूप छान व्हिडिओ आहे तो। पण यावेळी मी आठवणीने घरून निघतानाच मी याच्यामध्ये माईक सेट केला होता, तर बघूया आता याच्यामध्ये आवाज कसा येतोय, प्रॉपर येतोय की नाही येतो। इकडे थोडंसं आपल्याला ट्रॅफिक भेटतं तर सांभाळून आणि हळूहळू कोपऱ्याने जावं लागतं इकडे, पण ऑटोवाले आपल्याला जाऊ देत नाही। तो सारे रास्ते उनके ही रहते हैं, सब पकड़ के घेर के रख लेते हैं। काय बोलणार आता, काय बोलणार। वातावरण खरंच खूप 2 दिवस झाले गार पडले, थोडंसं वातावरण थंड झालं। आता एवढं वॉर्मनेस होतं सांगू नाही शकत, हालत खराब होत होती। जेव्हा सुट्टी असायची तेव्हा तर घरी राहायचं मन नाही करायचं, कारण की घरात खूप जास्त गरम होत होतं। थोडंसं पॅक्स आहे सगळं, आजूबाजूला घरं आहेत, म्हणून हवा येत नाही घरामध्ये। आता बघा आम्ही इकडनं बाईकवरनं निघू शकतो, पण हा ऑटोवाल्याने थोडंसं जाम केलं होतं, पण समजदार आहे तो, रस्ता दे दिया उसने। एवढ्या मोठ्या बस हे लोक चालवतात, काय जजमेंट असेल या लोकांचं, विचार करा ना तुम्ही। हा कन्फ्यूज यायला कुठे जायचं, काय बोलणार आता। तर आत्ता जो मी माईक लावला आहे तो प्रॉपर काम करत असेल तर ठीक आहे। हे काम आहे ना जे या ब्रिजचं, कांदिवलीच्या वाईफ बोलते त्या बाईकवर आहे ना तसं लावा, म्हणजे आरामदायक ती पण बसेल। हां तर मी तुम्हाला सांगत होतो की कांदिवलीचा हा जो ब्रिज आहे हे काम 1.5 वर्षापासून चालू आहे। आय थिंक हां दीड वर्ष तर झालेच असतील, हे काम 1.5 वर्षापासून चालू आहे, अजून काही पूर्ण नाही झालं। काय माहीत काय करताय ते लोक खरंच। त्या 1.5 वर्षात हेंडी मला वाटते मुंबईचे अर्ध्याहून जास्त रस्ते जे डांबरी होते ते कॉन्क्रीटचे झाले, पण ह्यांचं काही काम अजून संपलेलं नाही आहे। या पॅसेजमुळेच, या ब्रिजच्या या पॅसेजमुळे काम होतं जे ना, ह्याच्यामुळेच ट्रॅफिक लागते। आणि इकडनं ज्या गाड्यांना जाणार आहेत त्या अलीकडच्या साईडला जे आहेत, ज्या पलीकडच्या साईडला ज्या गाडी आहेत तिकडे आपल्याला एक वेगळी लेन देतात पोलीसवाले, ट्रॅफिक RTO, की ट्रॅफिक क्लिअर करण्यासाठी। आणि रात्रीच्या टायमाला पण सेम असतं, म्हणून या एका गोष्टीमुळेच फक्त एवढा ट्रॅफिक जाम होतो इकडे। बाकी हा रस्ता बघा, ऑलमोस्ट सगळ्या गाड्या ना नाही बोलल्या तरी ना 50-60च्या स्पीडने चालतच असतात। सांभाळून चालवायचं, जास्त एकदम हे नाही करायचं। कसं माझ्या या गाडीवर हात बसलेला आहे तर मी थोडंसं रिस्क घेतो, पण तुम्ही घेऊ नका। तुमचा हात बसला असेल तर तुमच्या पद्धतीने तुमची गाडी तुम्ही हँडल करा। एक दिवस येईल आपल्याकडे बाईक, आपण स्कूटीवर, जी गाडी आहे ना तुमच्याकडे त्या गाडीवरनं तुम्ही व्हिडिओ बनवायला स्टार्ट करा। अगर तुम्हाला मोठं ब्लॉग किंवा यूट्यूबमध्ये जास्त इंटरेस्ट असेल तर जी गाडी तुमच्याकडे आहे त्या गाडीने स्टार्ट करा व्हिडिओ बनवायला। आणि मी बोलेल की जो तुमच्याकडे कॅमेरा आहे हाथ छोड़ के मत चलाओ, ऐसा पीछे से ऑर्डर आया है। तर मी बोलत होतो जी गाडी तुमच्याकडे असेल त्या गाडीने तुम्ही मोठं ब्लॉग चालवा। आणि जो तुमच्याकडे कॅमेरा असेल जो पण त्या कॅमेऱ्याने तुम्ही व्हिडिओ बनवायला स्टार्ट करा। येणाऱ्या टायमात हळूहळू तुम्ही अपग्रेड व्हा। मी सुद्धा खूप दिवसापासून व्हिडिओ बनवतो आहे आणि मी हळूहळू अपडेट होत गेलो। कळलं? अगोदर माझ्याकडे
रिअलमीचा फोन होता, त्याने मी व्लॉग शूट करायचो. माझे अगोदरचे व्लॉग बघत असतील तुम्ही, एकदम अगोदरचे स्टार्टिंगपासून. त्यामध्ये मी रिअलमीचा फोन यूज केला आहे आणि रस्त्यामध्ये बोलायला खूप हे व्हायचं. आताही होतं असं नाही आहे, पण मोठं व्लॉग आहे ना एक इझी सिस्टम वाटतं. तुम्ही हेल्मेट घेतला, हेल्मेटला एक कॅमेरा माउंट केला आणि त्यामध्ये तुम्ही काही बडबडताय ते बाजूला किंवा पाठच्याला काही ऐकायला येत नाही, ते तुमचं तुम्ही बोलताय. फक्त थोडंसं ऑड फील होतं पब्लिकमध्ये किंवा लोकल जागांमध्ये. तुम्ही असा हेल्मेट त्याच्यासमोर जेव्हा कॅमेरा लागला आहे, वायर्स लागल्या तर लोक तुमच्याकडे बघतात, पण फरक नाही पडत कारण की हेल्मेट आपल्या डोक्यावर असतं, तर काय वाटत नाही त्यावेळी. आपण आतमध्येच बडबडत असतो. तर हे एक बेस्ट ऑप्शन आहे व्लॉगिंग स्टार्ट करण्याचं. तर मीने ही आयडिया स्टार्ट केली आहे. म्हणजे ही आयडिया अगोदरपासूनच होती, पण मला एक बेस्ट ऑप्शन वाटलं की यूट्यूबवर ग्रो करण्यासाठी. बोलताना काय होतं आहे, माझा हात आहे ना बोलताना असा हलतो आहे या साईडला असा, म्हणजे बोलताना. तर वाईफ माझी पाठवून बोलते आहे की हात छोड के मत चला, हात सोडून नका चालवू. तिचं पण बरोबर आहे. हायवे आहे हा आणि स्कूटी आहे, तर याचं ब्रेकिंग सिस्टम एवढं पॉवरफुल नसतं किंवा एक ब्रेक माझ्या पायाखाली नाही आहे की मी एका हाताने गाडी चालव. असं नाही केलं पाहिजे. आंबे चाललेत, आंबे त्याच्यामधनं कैऱ्या, आंबे पण नाही, कैरी कैरी चालले, कैरी. वातावरण खरंच खूप छान आहे, थंडगार लागतं. थोडंसं वॉर्मनेस आहे असं नाही, पण एवढं तर ठीक आहे, एवढं कमी ठीक आहे वातावरण, एवढं सहन होऊ शकतं. कुठे कुठे तर बापरे एवढं वातावरण गरम पडलं आहे की विचारू नका. लोक मरत आहेत, गरमीमुळे लोक मरत आहेत. मुंबईची गरमी असते, मुंबईला गरमी, पण यावेळी खरंच जास्त होती मुंबईला गरमी, मला असं वाटतं. आणि मी न्यूज बघत होतो तर जे 2000 वर्षापर्यंत घडलं नाही आहे ना, म्हणजे एवढी गरमी पडली आणि तेवढी यावर्षी पडली आहे. 2000 वर्ष विचार करताय तुम्ही. ऑलमोस्ट आपण देवाच्या काळात पोचू अजून असेल. देवाला तर आपल्या 5000 वर्षा अगोदर सांगितला इतिहास, त्याच्या अगोदरचा इतिहास आहे तो. म्हणजे भगवद्गीता लिहिली आहे ती 5000 वर्षा अगोदर लिहिली आहे आणि तो इतिहास त्याच्या अगोदरचा आहे. तर मग विचार करू शकता की किती अनंत काळ, म्हणजे मला माहीत पण नाही, कोणाला माहीत नाही अजून की आपला देव वगैरे कुठच्या टायमाला होतं. फक्त अज्युम केलं आहे त्या लोकांनी, म्हणजे असं पकडले धरले की या काळामध्ये हे होते. नक्की कोणाला माहीत नाही. तेव्हापासून ते आत्ता पण एवढी गरमी नव्हती आणि यावेळी एवढी गरमी पडली यावर्षी 2024मध्ये. आज एवढं ट्रॅफिक आम्हाला भेटलं नाही, आम्ही प्रॉपर आलो, मस्त आलो. आणि जे कॅमेऱ्याची चार्जिंग होती ती पण नीटच होती, काही म्हणजे त्यामध्ये हे नव्हतं, काही प्रॉब्लेम नव्हतं, काही नव्हतं. काही प्रॉब्लेम आला नाही, म्हणजे बंद पडला नाही कॅमेरा, चालतोय चांगला टकाटक. आता जॉबवर गेल्यावर थोडा कॅमेरा लावतो मी चार्जिंगला आणि मग बघूया थोडंसं एडिटिंग करूया. आता ना एक ट्रक आला, तुम्ही साईडला बघितला असेल, मी दाखवेल याच्यामध्ये, Insta 360 आहे दिसतो तो. रस्त्याच्या कडेनं ना जेवढा कचरा असतो ना हा पडलेला आहे या कडेला, तो सगळा कचरा ना तो साफ करतो ती गाडी. आपलं इंडिया खूप पुढे जाते. चेक नाका आलेला आता, चेक नाका. कुठला चेक नाका आहे तुम्ही बघा, मुंबईमध्ये खूप सारे चेक नाके आहे. हा वाला कुठला आहे तो मला कमेंट्समध्ये सांगा. ज्यांना माहीत असेल ते तर सांगूच शकतील, जसे माझे मित्र वगैरे अँड ऑल, त्यांना माहीत आहे मी कुठे कामाला जातो. कोंबड्या बापरे. आणि मी काल न्यूजमध्ये पण बघत होतो, 100हून जास्त कोंबड्या उन्हामुळे मेलेल्या आहेत. पुण्यामध्ये तुम्ही व्हिडिओ बघता, सॉरी व्हिडिओ बोलतो मी,
तुम्ही न्यूज बघता की नाही माहीत नाही, पण 100हून जास्त कोंबड्या मेलेल्या आहेत उन्हामुळे. म्हणजे असं ना तसं मरण येणारच आहे. मी विचार केला आहे नॉनव्हेज सोडू, आणि सवय लहानपणापासून आहे ती लगेच मोडत नाही. मध्ये बंद केलं होतं 1 वर्ष ऑलमोस्ट, मी खाल्लं नव्हतं. पण आता परत ती सुरुवात झालेली आहे. मला अशक्तपणा येत होता, म्हणून माझ्या घरच्यांनी, माझ्या वाईफने सांगितलं की खायला सुरुवात करा, थोड्या दिवसांनी हवे तर सोडा. चुकीचं आहे या सगळ्या गोष्टी, पण कसं सांगू, आता प्रयत्न करतो आहे मी की हां कमी केलं आहे. म्हणजे कमी नाही, चुकीचं आहे, कमीच नाही, सोडलंच पाहिजे. मी 100% म्हणजे सांगतो तुम्हाला की मी नक्की सोडेन खायचं. तर आता आपण पोहोचलेलो आहोत. था निघूया फाट 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 निघूया फाट फाट.